चाकणच्या लोकांनी जर ट्रॅफिकची शिस्त पाळली ना, निम्म ट्रॅफिक उद्या कमी होईल. चाकणचे रस्ते जे आहेत ते रस्ते कमी, सापळे जास्त आहेत. रोडची परिस्थिती खूपच भयानक आहे. चाकण म्हणजे मायानगरी, चाकणमध्ये MIDC, एशिया खंडातली सगळ्यात मोठं ऑटोमोटिव्ह हब म्हणून चाकणची ओळख ही जागतिक नकाशावरती. ही जी काय परिस्थिती आहे आता, ही सुरुवात झाली आहे जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी. रोज जाणारा येणारा कामगार आहे, जो इथला रहिवासी नाहीये, पण येतोय इथं, त्याचा उदरनिर्वाह चालू आहे. तो चाकणच्या इकॉनॉमीसाठी तेवढाच महत्वाचा आहे. ज्यावेळेस आम्ही मागणी करायला जातो त्यावेळेस तिथं तो छोटा खड्डा असतो. ज्यावेळेस ती मागणी मान्य होऊन तिथं काम करायला अधिकारी किंवा तिथला कॉन्ट्रॅक्टर येतो, त्या एक खड्ड्याचे 4 खड्डे झालेले असतात. मग तो एक खड्ड्याचा अप्रूव्हल घेऊन आलेलो असतो, त्या 4 खड्ड्यांमध्ये ते काहीतरी टाकून निघून जातो. मग एकही खड्डा नीट भरला जातो. बरीच लोक येऊन भेटतात की आमच्या घरातली व्यक्ती गेली आणि तुम्ही हे काम हाती घेतलंय, हे ईश्वरी कार्य आहे, कारण आमच्या घरातला व्यक्ती गेलाय, आम्हाला त्याचं दुःख माहिती आहे. इतके भयानक ऍक्सिडेंट चाकणमध्ये रोज होतात. पोलीस स्टेशनच्या जर नोंदी काढल्या ना, मेडिको लिगल केसेसच्या, ज्याला त्यांच्या भाषेत MLCs म्हणतात, तर दिवसाला साधारण 4, 5, 6 ऍक्सिडेंटल केसेस त्यांच्याकडे असतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या किती सिरियस आहेत हे चाकणकरांना अजून कळालेलं नाही. ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती एक आंदोलन उभारत आहे. या आंदोलनामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ठीक 8 वाजता किल्ले संग्रामदुर्ग या ठिकाणी आपल्याला एकत्रित जमायचं. हे आंदोलन काय करणार आहे, तर आपण मोर्चा करणार आहे. हा मोर्चा जाणार आहे PMRDAच्या आकुर्डी येथील कार्यालयावर. तर मी ह्या व्हिडिओमधून आपल्या संपूर्ण जनतेला आवाहन करतोय, तुम्ही या, मी असेल, आपण रस्ते बनवूनच घेऊ.